बाहेर पडतो आहे धो धो पाऊस, मग काय आत बसून गरमागरम आल्याचा चहा, त्याबरोबर ही कुरकुरीत, ऐकलत ना, भुट्ट्याची भजी. आता सांगा, आवडतील ना ही करायला? चला तर मग सुरू करूया. आधी आपल्याला भुट्ट्याचे दाणे काढून घ्यायचे. तुम्ही हवं तर एक एक करून दाणे असे काढू शकता. तुम्हाला जे काही सोपं जाईल तसं तुम्ही करून घ्या. तर ह्याच प्रकारे मी 2 भुट्ट्यांचे असे दाणे तासून घेणार आहे. तुरीने बघा किती पटकन निघतात. आणि सगळे दाणे काढून झाले की असं नुसतं त्याचं दूध काढून घ्यायचं. म्हणजे काही जर उरलेले दाणे असतील तर ते पण निघून येतात, दूध असेल तर ते पण निघून येतं. दोन्ही भुट्ट्याचे दाणे तासून झालेले आहेत. मी फक्त 2 माणसांसाठी भजी करणार आहे, त्यामुळे 2 भुट्ट्याची भरपूर होतील. तुम्ही आपल्या परिवारात जेवढे लोक असतील त्याप्रमाणे भुट्टे घेऊ शकता. जाऊया बागेतल्या मिरच्या तोडायला. या माझ्या झाडाला मिरच्या लागलेल्या आहेत, 2 तोडून घेते. ह्या खूप तिखट मिरच्या नाहीये, बेताच्या मिरच्या आहेत. तुम्हाला हवा तर तुम्ही तिखट लवंगी मिरच्या घ्या. आता मिक्सीच्या एका लहान भांड्यामध्ये साधारणपणे अर्धा इंचाचा आलाचा तुकडा आणि या ज्या मिरच्या आपण तोडून आणल्यात ह्या तुकडे करून भरड फिरवून घेऊ. आपल्याला जाडसर असं त्याचं मिक्सचर हवं आहे. आलं मिरची वाटून झालंय, त्यात 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून चण्याची डाळ ही भिजवून ठेवली होती आणि त्याचसोबत हे जे आपण मक्याचे दाणे काढलेत, भुट्ट्याचे दाणे काढलेत, हे पण फिरवून घेऊ. तर हे जाडसर फिरवायचे आपल्याला, बारीक पीठ नको आहे. आता हे पण मी फिरवून घेते मिक्सीमध्ये. भरड वाटलं गेलं काढून घेऊ एका बाउलमध्ये. आपल्याला लागणार आहे थोडंसं बेसन. घरी दळलेलं बेसन आहे आणि छान रवाळ आहे. सोबत 1 चमचा शोप, भरपूर हिंग, प्रमाणे मीठ, मी अर्धा चमचा हून कमीच घालते आहे, किंचितशी हळद आणि आता हे कालवून घेऊ. तर जाड बेसन घातल्यामुळे त्याला थोडा वेळ बसू द्यावं लागणार आहे, म्हणजे मग बेसन फुगेल आणि भाजी मस्त होतील. तर 10 मिनिटानंतर बघूया पीठ कसं दिसतंय ते. बऱ्यापैकी घट्ट झालंय आता आणि हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. त्याच्यात फक्त 1 चिमूटभर सोडा घालायचा आहे, म्हणजे छान कुरकुरीत भजी होतील. अगदी 1 चिमूट. हे बघा, 30 सेकंड्स पर्यंत असं छान फेटून घेऊ, म्हणजे भाजी मस्त हलकी आणि कुरकुरीत होतील. कढई तापली आहे, म्हणजे तेलही तापलं आहे. आता छोटी छोटीशी भजी टाकायची आहे. ही भजी छोटी छोटी खायला छान लागतात. हवं तर चमच्याने किंवा हाताने कशी पण टाकली तरी चालतील. आणि यात कांदा नाही, लसूण नाही, काही नाही. इतकी मस्त सात्विक चव. तर पटापट भजी टाकून घ्यायची. तेल मस्त तापलं. तेल बेताचं तापलेलं हवं, खूप जास्ती नाही, नाही तर लगेच लाल होतात. कारण भुट्ट्यामध्ये साखरेचं प्रमाण असतं, गोडी असते, तर मग खूप पटकन लाल होतात. आणि दोन्ही बाजूनी अलटून पलटून ही भजी तळून घ्यायची. भजी छान लालसर रंगावर तळली गेली, आता काढून घेऊया. त्याचसोबत मी 2-3 हिरवी मिरची पण तळून घेते. मिरचीचं पोट फोडून घेतलं, नाहीतर ते तेलात फटाफट उडतात. भजी काढते तोपर्यंत मिरच्या तळल्या जातील. मिरच्याही काढून घेऊ. असंच मी उरलेलं घाणं पण तळून घेते. आता ही भजी सर्व कशी करायची ते बघूया. सर्वात आधी मस्त अधमोर ताक, 2 हिरव्या मिरच्या तळलेल्या, थोडासा चिरलेला कांदा. माझ्या धाकट्या मामाला हे अशी भजी कांद्याबरोबर खूप आवडायची आणि त्यासोबत हे बघा, ऐकू येतंय तुम्हाला, मस्त कुरकुरीत भुट्ट्याची भजी. रेसिपी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये मला कळवा आणि तुम्ही करत असाल तर तेही मला सांगा. आणि पावसाळ्याच्या दिवसात जरूर करून बघा, खूपच अप्रतिम लागतात.